स्वागत आहे आपलं महारुद्रा करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये। आजच्या लेक्चर मधून आपण पोलीस भरती 2026 साठी जे चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न आहेत, जे की परीक्षेला 100% येणार आहेत, त्यांचीच माहिती आजच्या लेक्चर मधून आपण घेणार आहोत। तर वेळ न दवडता सुरू करूया पार्ट 1 प्रादेशिक घडामोडी। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत सुनेत्रा पवार। तर लक्षात अशा टाइपचे जे प्रश्न असतात ते आपल्याला एक्झाम साठी हमखास विचारले जातात। पहिल्या वहिल्या ज्या घडामोडी असतात ना, त्याच्यावरती 100% प्रश्न असतो। तर लक्षात ठेवा, ज्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण आहेत तर सुनेत्रा पवार। कलम महत्त्वाचे आहेत। कलम 163 मध्ये कशाची तरतूद केलेली आहे तर मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल अशी तरतूद कलम 163 मध्ये केलेली आहे। 164 मध्ये कसली तरतूद आहे तर मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती कोण करतील तर राज्यपाल करतील। म्हणजे मुख्यमंत्री सल्ला देतात राज्यपालांना की ह्या व्यक्तीची मंत्री म्हणून नियुक्ती करा म्हणून। तर राज्य मंत्रिमंडळाचा जो भाग आहे तो भाग 6 आहे। हे दोन महत्त्वाचे कलम लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला। त्यानंतर भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत हा प्रश्न ऑलरेडी आता पोलीस भरतीसाठी येऊन गेलेला आहे, तर हा रिपीट होऊ शकतो मित्रांनो। लक्षात ठेवा, भारताचे पहिली महिला मुख्यमंत्री आहे सुचेता कृपलानी, ज्या की उत्तर प्रदेशच्या होत्या 1963 मध्ये। त्यानंतर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री आहेत प्रतिभाताई पाटील। ह्याच महाराष्ट्र राज्याच्या ह्याच आपल्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती सुद्धा राहिलेल्या आहेत। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण आहेत विजयलक्ष्मी पंडित, 1962 मध्ये त्यांची नियुक्ती केली होती। भारताच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत राजेंद्र कौल भट्टल। एक मिनिट, राजेंद्र कौल भट्टल या पंजाब राज्याच्या उपमुख्यमंत्री राहिलेल्या आहेत। नेक्स्ट प्रश्न प्रेडिक्शन मधला येऊ शकतो, भारताची पहिली महिला राज्यपाल कोण? भारताच्या पहिली महिला राज्यपाल, भारताची पहिली महिला राज्यपाल आहे सरोजिनी नायडू। या वर्षाचं माझं प्रेडिक्शन आहे की हा प्रश्न हमखास येऊ शकतो सरोजिनी नायडूंवरती, एक तरी प्रश्न ह्या वर्षी येईल। कारण सरोजिनी नायडू या 1925 च्या कानपूर अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या। कानपूर येथे 1925 ला राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनाच्या त्या अध्यक्ष होत्या आणि त्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष आहेत। जर प्रश्न विचारला की राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या तर राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत ॲनी बेझंट, पण त्या विदेशी महिला होत्या। जर प्रश्न विचारला की भारतीय महिला कोण आहेत पहिल्या तर द्यायचं उत्तर सरोजिनी नायडू, आणि सरोजिनी नायडूंना गाण कोकिळा म्हणतात भारताची, हे पण लक्षात ठेवायचं आहे। दुसरा पॉइंट, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर सुरू करण्यात आलेलं आहे। हे भारतातलं पहिलं ॲडव्होकेट ट्रेनिंग सेंटर आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती प्रश्न येईल। तर कुठे आहे ते? तळोजा, नवी मुंबईला, ज्याचे उद्घाटन 31 जानेवारी 2026 ला झालेलं आहे। कोणी केलं होतं उद्घाटन? भूषण गवईंनी केलेलं होतं। तर भूषण गवई हे त्यावेळेसचे भारताचे सरन्यायाधीश होते, हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। कितवे होते तेव्हा ते? 52वे सरन्यायाधीश होते। त्यानंतर कार्यक्रमाचे जे अध्यक्ष होते श्री चंद्रशेखर, सध्या 53वे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत सूर्यकांत शर्मा, हे पण लक्षात ठेवा। त्यानंतर कार्यक्रमाचे जे अध्यक्ष होते ते होते श्री चंद्रशेखर, आणि हा प्रश्न महत्त्वाचा आहे की सेंटरचे पहिले अध्यक्ष कोण आहेत तर न्यायमूर्ती जयंत जयभवे। हा प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचे पहिले अध्यक्ष कोण आहेत तर जयंत जयभवे। हा प्रश्न 100% आला पाहिजे मित्रांनो। पुढचा पॉइंट, शरदचंद्र पवार कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र बारामती पुणे जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे।
बारामती पुणे जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. त्यानंतर राजमाता जिजाऊ बस मार्च 2026 पासून सुरू करण्यात येईल. तर MSRTC म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन बघायची आहे. खूप वेळा या MSRTC वरती पण प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यामुळे त्याची पण पार्श्वभूमी आपल्याला बघावी लागणार आहे. तर MSRTC ची जी स्थापना होती ती 1 जून 1948 ला करण्यात आलेली आहे. मुख्यालय तिचं मुंबईला आहे आणि ब्रीद वाक्य होतं प्रवाशांच्या सेवेसाठी. MSRTC ने जी पहिली बस सुरू केली होती 1 जून 1948 ला, ती पुणे ते अहिल्यानगर सुरू केली होती. जिचे पहिले जे चालक होते ते किसन राऊत होते आणि कंडक्टर लक्ष्मण केवटे होते. सध्याचे MSRTC चे सध्याचे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे जे अध्यक्ष आहेत ते आहेत महाराष्ट्र राज्याची जी पहिली ई बस होती जिचं नाव आपण शिवाई ठेवलेलं होतं, तर ती 1 जून 2022 दरम्यान पुणे ते अहिल्यानगर या दरम्यान धावली. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तीर्थाटन योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर ती योजना काय आहे ती आपण 23 जानेवारी 2026 ला लॉन्च केली होती. महिला आणि 60 वर्षावरचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना भाड्यामध्ये 50% सवलत द्यायची आहे आणि जे 75 वर्षापेक्षा जास्त वयाची व्यक्ती त्यांना मोफत बसचा प्रवास द्यायचा आहे. अशी ती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तीर्थाटन योजना आहे. देशातलं पहिलं जातीमुक्त गाव हा प्रश्न VIMP वर का हा प्रश्न देशातलं पहिलं जातीमुक्त गाव आहे सौदाळा, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. हा फिक्स यायला पाहिजे हा प्रश्न. पुढचं आता काही महत्त्वाचे मुद्दे आहेत म्हणजे जे पहिल्या घडामोडी आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. तर महाराष्ट्रातलं पहिलं AI गाव हा प्रश्न MPSC ग्रुप C ला आलेला होता 2025 ला. त्याच्यामुळे लक्षात ठेवा महाराष्ट्रातलं पहिलं महाराष्ट्रातलं पहिलं AI गाव जे आहे ते सातनवरी आहे नागपूर जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रातील पहिलं AI गाव सातनवरी नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रातील पहिले सौर ग्राम मण्याची वाडी पाटण जिल्हा सातारा. महाराष्ट्रातलं पहिलं फुलपाखरांचं गाव पारपोली जिल्हा सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातलं पहिलं कवितांचं गाव उभादांडा आहे वेंगुर्ला सिंधुदुर्ग जिल्हा. महाराष्ट्रातलं पहिलं फळांचं गाव धुमाळवाडी. महाराष्ट्रातलं पहिलं मधाचं गाव मांघर सातारा. महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचं गाव हे VIMP. महाराष्ट्रातलं पहिलं गुलाबाचं गाव आहे पारपार महाबळेश्वर जिल्हा सातारा. देशातील पहिले विधवा प्रथा बंद करणारं गाव आहे हेरवाड शिरोळ मधलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. आता महत्वाचं म्हणजे जे कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर जे की आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांचं गाव आहे वणी शिरवाडे. तर लक्षात ठेवा वणी शिरवाडे हे कवितांचं गाव म्हणून ओळखलं जाणार आहे हे नाशिक जिल्हा. तर नाशिक जिल्ह्याच्या पोलीस भरतीला हा प्रश्न येऊ शकतो, त्याच्यामुळे हे महत्वाची माहिती आहे. कुसुमाग्रजांचं जे नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर, त्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. आणि वणी शिरवाड नाशिक जिल्ह्यातलं गाव आहे त्यांचं निफाड तालुका. तर हे जे गाव आहे ते कवितांचं गाव म्हणून ओळखलं जाणार आहे. कवितांचे गाव हे कवितांचं गाव म्हणून ओळखलं जाणार आहे. पुढची स्लाइड आहे. अमरावतीचा जो शहर पक्ष आहे तो आहे तांबट पक्षी, ज्याचं सायंटिफिक नेम आहे कॉपर स्मिथ बार्बेट. महाराष्ट्राचा जो राज्य पक्ष आहे तो आहे हरियाल. शास्त्रीय नाव आहे त्याचं ट्रेरॉन कॉनिकोप्टेरन. हे इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की एवढे अवघड प्रश्न किंवा अवघड उच्चाराचे प्रश्न येतात का, तर तुम्ही मागच्या प्रश्नांचं अनालिसिस करा आणि जे राज्य पक्षी आहे, राज्य फुलपाखरू आहे, राज्य प्राणी आहे यांचे सायंटिफिक नेम सुद्धा विचारलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला स्किप करून चालणार नाही. तर पोलीस भरतीला एक मार्क महत्वाचा असतो, एक मार्काने सुद्धा रिझल्ट जातो. त्यामुळे तुम्हाला हे सायंटिफिक नेम जरी अवघड वाटत असले तरी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्सने हे पाठ करणं गरजेचं आहे.
तर लक्षात ठेवा महाराष्ट्राचा जो राज्य पक्ष आहे तो आहे हरियाल, ज्याचं सायंटिफिक नेम आहे ट्रेरॉन कॉनिकोप्टेरन. राज्य फुलपाखरू आहे महाराष्ट्राचं ब्ल्यू मॉर्मॉन. शास्त्रीय नाव ज्याचं पॅपिलिओ पॉलिमनेस्टर आहे, ज्याचं शास्त्रीय नाव पॅपिलिओ पॉलिमनेस्टर आहे. राज्य प्राणी आहे महाराष्ट्राचा शेकरू, ज्याला आपण जायंट स्क्विरल पण म्हणतो. त्याचं सायंटिफिक नेम राटुफा इंडिका. मोस्टली याचं जे अधिवास स्थान आहे ते भीमाशंकर अभयारण्यात हा प्राणी आढळतो. महाराष्ट्राचा जो राज्य मासा आहे याच्यावरती ऑलरेडी आता प्रश्न येऊन गेलेला आहे पोलीस भरतीला, त्याच्यामुळे हे पण महत्वाचं आहे. महाराष्ट्राचा राज्य मासा आहे सिल्वर पापलेट, ज्याचं सायंटिफिक नेम आहे पॅम्पस अर्जेंटियस. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याने आहे किंवा रत्नागिरी जिल्ह्याचा पक्षी आहे महाधनेश पक्षी, ज्याला आपण ग्रेट इंडियन हॉर्नबिल असं म्हणतो. आता हॉर्नबिल हा मोस्टली केरळ आणि अरुणाचल या 2 राज्यांचा राज्य पक्ष आहे. आणि हॉर्नबिल उत्सव आपण बऱ्याचदा चालू घडामोडींमध्ये वाचत असतो की हॉर्नबिल महोत्सव कुठे आयोजित केला जातो, तर नागालँडमध्ये. जिल्हा पक्षी घोषित करणारा जो पहिला जिल्हा होता तो होता रायगड. रायगड जिल्ह्याने तिबेटी खांड्याला आपला जिल्हा पक्षी म्हणून घोषित केलं होतं. आणि दुसरा आता जे आहे ते रत्नागिरी 2 नंबरचं जे जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा. आता रत्नागिरीने सुद्धा महाधनेश पक्षी म्हणजेच ग्रेट इंडियन हॉर्नबिल याला आपला जिल्हा पक्षी म्हणून घोषित केलेले आहे. म्हणून जिल्हा पक्षी घोषित करणारा पहिला जिल्हा आहे रायगड आणि दुसरा जिल्हा आहे रत्नागिरी. आता जनकल्याण द्रुतगती महामार्ग हा कल्याण ते लातूर या 2 स्थानकांदरम्यान आहे. त्यानंतर शक्तिपीठ महामार्ग याच्यावरती हमखास प्रश्न यायला पाहिजे आणि आलेला पण आहे आता. तर ह्या शक्तिपीठ महामार्गाची जी लांबी आहे ती आधी 802 होती, जी आता 2026 मध्ये वाढवलेली आहे. कारण तिथे बरेच शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या रस्त्यामध्ये जात होत्या, तर त्याच्यामुळे ते विवाद उत्पन्न होत होते. तर याच्यातून सरकारने तडजोड करत जो 802 किलोमीटर लांबीचा महामार्ग आहे त्याची लांबी वाढवून घेतली आता, तर 856 किलोमीटर लांबीचा महामार्ग केला जाणार आहे. त्यानंतर आधी गावं होती 350, आता तो 395 गावांमधून जाईल. आधी जिल्हे होते 12, आता 13 जिल्ह्यांमधून जाणार आहे. तर महत्वाचं म्हणजे कोणते 13 जिल्हे आहेत हे पण परीक्षेला येऊ शकतं. खालीलपैकी प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, खालीलपैकी शक्तिपीठ महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जात नाही, तर ते 13 जिल्हे सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. तर 13 जिल्हे कोणकोणते? वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग. मग आता पाठ कसं करायचं, तर एकदम सोपं सांगतो. विदर्भामधले वर्धा आणि यवतमाळ आहे हे लक्षात ठेवा. मराठवाड्यातले जास्त करून जिल्हे आहेत कोणकोणते? हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव. त्यानंतर इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग. अशा पद्धतीने पाठ केलं तर तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये लक्षात ठेवता येईल. हे आपण बघितलं. तयार झाल्यानंतर हा महाराष्ट्रातला सर्वात जास्त लांबीचा द्रुतगती म्हणजे एक्सप्रेसवे असणार आहे. त्याचे जे हा जो महामार्ग आहे तो पवनार वर्धा येथून सुरू होतो, पत्रादेवी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जातो. हा 6 पदरी महामार्ग आहे. हा एकूण 6 पदरी महामार्ग आहे. 3.5 शक्तिपीठांना जोडतो. आता ते 3.5 शक्तिपीठ म्हणजे कोणकोणते? आपल्याला 3.5 शक्तिपीठ माहिती आहेत, पण ते देवींची माहिती आहेत. तर ते 3.5 शक्तिपीठ म्हणजे माहूरगड, त्यानंतर वणीची सप्तशृंगी हे अर्धपीठ आहे. त्यानंतर आई तुळजाभवानी हे आपल्याला देवींचे, त्यानंतर कोल्हापूरचे अंबाबाई, हे असे 3.5 शक्तिपीठ माहिती आहेत. पण हे 3.5 शक्तिपीठ म्हणजे कोणकोणती? परळी वैजनाथ, त्याच्यानंतर औंढा नागनाथ, म्हणजे हे दोघंही ज्योतिर्लिंग आहेत 12 ज्योतिर्लिंगांपैकी. त्यानंतर पंढरपूर, गाई, अक्कलकोट आणि नरसोबाची वाडी यांना जोडले जाणार आहेत. तर अशा पद्धतीने याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर भारतातला पहिला संगीतमय जो रस्ता आहे, भारतातला पहिला संगीतमय म्हणजेच मेलोडी रस्ता 11 फेब्रुवारी 2021 ला त्याचं उद्घाटन केलं होतं. मुंबई कोस्टल रोड वरती तो देशातला पहिला मेलोडी रस्ता सुरू करण्यात आलेला आहे, ज्याचे अंतर आहे 500 मीटर आणि जी धून लागते ती आहे जय हो, जी संगीतबद्ध केलेली आहे AR रहमानांनी. ही जी टेक्नॉलॉजी होती ती हंगेरियन तंत्रज्ञानावरती आधारित आहे. मुंबईला असे प्रश्न येऊ शकतात. मुंबईतला, आता मुंबईचं पण महत्वाचं आहे. मुंबईतील जो बेलासिस नावाचा जो पूल आहे
त्या पुलाला अहिल्याबाई होळकरांचं नाव देण्यात आलेलं आहे. तर त्या पुलाचं नाव आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उड्डाण पूल असं केलेलं आहे, ज्याची एकूण लांबी होती 333 मीटर. हा केबल स्टेड पूल आहे. त्यानंतर मुंबईतील कर्नाट पुलाचं जे नामकरण आहे ते सिंदूर पूल केलेलं आहे. तर हे जे बदललेले नाव आहेत ते पण लक्षात ठेवा. पोलीस भरतीचा जो सध्याचा ट्रेंड चालू आहे तर ते बदललेल्या नावांवरती प्रश्न विचारला जात आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे, तर तो कोयना जलविद्युत प्रकल्प आहे. तर तो कोयना नदीवरती सातारा जिल्ह्यात आहे, ज्याचं आधीचं नाव होतं शिवसागर किंवा शिवाजी सागर. आता नाव बदललेलं आहे, नवीन नाव आहे त्याचं श्री छत्रपती शिवाजी महाराज जलसागर, ज्याचं विद्युत क्षमता होती 1960 मेगावॅट क्षमतेचा हा प्रोजेक्ट होता, ज्याची 105 TMC. आता कधी कधी तुम्हाला TMCचा पण फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. तर तुम्हाला काय करायचंय, हे फुल फॉर्म पण प्रश्न, फुल फॉर्म वरचे पण प्रश्न परीक्षेत विचारले जातात. तर ते TMCचा जो फुल फॉर्म आहे तो आहे TMCचा जो फुल फॉर्म आहे तो आहे 1000 मिलियन क्युबिक फीट. तर फुल फॉर्म वरती पण तुम्हाला सध्या प्रश्न विचारले जात आहेत. जसं तुमचं UPIचा आता फुल फॉर्म विचारला होता, युनिफाईड पेमेंट इंटरफेस. तर असे प्रश्न विचारले जातात, त्याच्यामुळे हा TMC पण विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवा 1000 मिलियन क्युबिक फीट असा त्याचा फुल फॉर्म आहे. कोयना नदीला अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखलं जातं. तर महाराष्ट्राची जी भाग्यरेषा आहे ती कोणती नदी आहे? कोयना नदी आहे. आशिया खंडातला पहिला लेग टॅपिंगचा प्रयोग 10 मार्च 1999 ला करण्यात आलेला होता. हा पण प्रश्न MPSCच्या ग्रुप बी ला आलेला होता. तर तुम्हाला हे प्रश्न इकडे येऊ शकतात, त्यामुळे लक्षात ठेवा की आशिया खंडातला पहिला लेग टॅपिंगचा प्रयोग कुठे करण्यात आला, तर कोयना जलाशयामध्ये करण्यात आला होता किंवा कोयना नदीवरती करण्यात आला होता 10 मार्च 1999 ला, जिथे कोयना भूकंप पण झाला होता 1967 मध्ये. तर लक्षात ठेवा कोयना भूकंप हा 11 डिसेंबर 1967 ला झालेला आहे. आणि प्रश्न विचारला महाराष्ट्रातला पहिला जलविद्युत प्रकल्प, तर तो आहे खोपोली रायगड. बऱ्याच जणांना कन्फ्युजन होऊन जातं की महाराष्ट्रातला पहिला जलविद्युत प्रकल्प कोणता आहे, तर ते आता मोठा जर जलविद्युत प्रकल्प सांगितला तर कोयना उत्तर द्यायचं. महाराष्ट्रातला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे, तर कोयना. आणि महाराष्ट्रातला पहिला जलविद्युत प्रकल्प विचारला तर उत्तर द्यायचं खोपोली रायगड. त्यानंतर पुढची स्लाइड. हा प्रश्न आपण सांगितलेलं होतं मित्रांनो की प्रेडिक्शन आपण जे चालू घडामोडींची प्रेडिक्शन सिरीज सुरू केलेली होती, तर त्याच्यात आपण सांगितलं होतं की हा प्रश्न परीक्षेला हमखास येईल. तर तो बुलढाण्याला फिक्स आलेला होता मित्रांनो. उद्घाटन होतं ते द्रौपदी मुर्मूंनी केलेलं होतं. तर काय याच्यावरती पण प्रश्न येऊन गेलेले आहे आणि आपण सांगितलं होतं की याच्यावरती फिक्स प्रश्न येणार आहे. याचा उद्देश काय होता की आयुष या उपचार पद्धतीबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि मोफत आरोग्य तपासणी करून देणे, तसेच शेतकऱ्यांना शाश्वत शेती करण्यासाठी सुद्धा प्रोत्साहन देणं, याच्यासाठी हा राष्ट्रीय आरोग्य मेळा सुरू करण्यात आलेला होता. त्यानंतर त्रिभाषा समितीचे जे अध्यक्ष होते ते होते नरेंद्र जाधव. त्यांनी काय शिफारस केली होती, ती पहिलीपासून शिक्षणामध्ये AI चा वापर करण्यात यावा. आता बघतोय की AI चा वापर खूपच मोठ्या प्रमाणात करायला लागलेले आहेत लोक. तर AI वरती पण प्रश्न आला होता, AI चे जनक कोण आहेत, तर जॉन मॅकार्थी हे AI चे जनक आहेत. तर अशा सुद्धा गोष्टींवरती प्रश्न विचारतात. त्यानंतर हरित महाराष्ट्र मिशन सुरू करण्यात आलेला आहे. त्याचा जो कालावधी आहे तो 2026 ते 2031 पर्यंत कालावधी आहे त्याचा मोटिव्ह काय आहे, तर येत्या 5 वर्षामध्ये आपल्याला 300 कोटी झाडं लावायची आहेत. त्या पहिल्या वर्षामध्ये आपल्याला जे टार्गेट दिलेलं आहे ते 20 कोटी. हा प्रश्न महत्वाचा आहे. ते प्रश्न मल्टीलाइनर मध्ये जर प्रश्न आले तर त्याच्यात तुम्हाला हे 2 सेंटेन्स दिसतील. पहिल्या 5 वर्षात आपल्याला 300 कोटी वृक्ष लागवड करायची आहे, तर ते काय करतील परीक्षेमध्ये 300 कोटीच्या ऐवजी 400 कोटी देतील. आणि पहिल्या 20 वर्षी 20 कोटीच्या ऐवजी 30 कोटी, म्हणजे असे आकडे बदलून देतील. तर तुम्हाला लक्षात ठेवायचंय पहिल्या 5 वर्षामध्ये आपल्याला 300 कोटी झाडं लावायची आहेत आणि पहिल्या 5 वर्षामध्ये आपल्याला 20 कोटी झाडं लावायची आहेत. हे आपण टार्गेट ठेवलेलं आहे. आणि याचं जे नुसतं झाडं लावून सोडून नाही द्यायचंय, तर त्याचं जे देखरेख आहे ते मित्र नावाची आपली इन्स्टिट्यूट करणार आहे. तर मित्राचा फुल फॉर्म आपण बघितलेला होता की मित्रा जसं तुमचं नीती आयोग आहे तसं महाराष्ट्राने मित्राची स्थापना केलेली आहे, ज्याचा फुल फॉर्म आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन. ते पण लिहून घेऊ आपण, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन.
महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन. तर लक्षात ठेवा मित्रांनो, मित्राचा जो फुल फॉर्म आहे तो महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन. हा आपण ज्याला आपण नीती आयोग म्हणतो, त्या भारत सरकारच्या नीती आयोगाच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये मित्रा नावाची संस्था आपण स्थापन केलेली होती. आणि जी आपण कधी हिची जी स्थापना होती 11 नोव्हेंबर 2022 ला केलेली होती. लक्षात कसं ठेवायला लावलं होतं, आपण लेक्चर मध्ये घेतलं होतं 11 असं लक्षात ठेवायला लावलं होतं. कारण बघा 11 नोव्हेंबर 2022 ना, मग 11/11/2022 हे लक्षात ठेवायला सोपं होतं. ट्रिक काय सांगितली होती, 11×2=22 असं लक्षात ठेवा. म्हणजे 11/11/2022 ला याची स्थापना झाली होती. जिचे पहिले जे अध्यक्ष आहेत मित्राचे फर्स्ट अध्यक्ष, मंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष असतात, हे पण लक्षात ठेवायचंय. जर तुम्हाला प्रश्न विचारला की मित्राचे पहिले अध्यक्ष कोण, तर लक्षात ठेवायचं 2022 ला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राचे मित्राचे पहिले अध्यक्ष होते एकनाथ शिंदे, आणि आता सध्याचे जे अध्यक्ष आहेत ते आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस. म्हणजे जे मुख्यमंत्री असतात ते मित्राचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, हे इथे लक्षात ठेवायचंय. त्याच्यामुळे हा प्रश्न आपल्या प्रिडिक्शन मधला फिक्स येऊ शकतो, हे पण लक्षात ठेवा. हरित महाराष्ट्र मिशन काय आहे, पहिल्या 5 वर्षात आपल्याला किती कोटी झाडं लावायची आहेत आणि पहिल्या वर्षी किती झाडं लावायचं टार्गेट ठेवलेलं आहे, तर ते लक्षात ठेवा. पहिल्या 5 वर्षासाठी 300 कोटी आहे आणि पहिल्या वर्षी 20 कोटी, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बालभारती, जे की आपली पाठ्यपुस्तकं आहेत बालभारती प्रकाशनाची, ते प्रकाशित करता. आणि त्या बालभारतीचं आपलं हिरक महोत्सवी वर्ष या वर्षी. तर बालभारतीची जी स्थापना होती ती 27 जानेवारी 1967 ला झालेली होती, कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा पॉइंट, सौर पंप बसवण्यामध्ये महाराष्ट्र राज्याने पहिला क्रमांक प्राप्त केलेला आहे. त्यामुळे ते हा प्रश्न येऊ शकतो. पहिल्या जिथे महाराष्ट्र 1 नंबरला, आपण महाराष्ट्र शासनाची एक्झाम देतो आहोत, त्याच्यामुळे जिथे महाराष्ट्र 1 नंबरला असेल किंवा महाराष्ट्रातल्या व्यक्तीने काही चांगली कामगिरी केली असेल जागतिक किंवा राष्ट्रीय स्तरावरती, त्याच्यावरती पण प्रश्न विचारले जातात. आपण वारंवार तुम्हाला लेक्चर मध्ये हे पण सांगितलेलं आहे. तर सौर पंप बसवण्यामध्ये महाराष्ट्र राज्याने 1 नंबर मिळवलेला आहे, त्याच्यामुळे तर ते याच्यावरती प्रश्न यायला पाहिजे. मागेल त्याला सौर कृषी पंप ही राज्याची योजना आपण सुरू केलेली आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्राने मागेल त्याला जसं शेततळ दिलेलं होतं तसं मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना सुरू केली होती, आणि म्हणून आपण सौर पंप बसवण्यात आपण पहिला क्रमांक मिळवलेला आहे. महाराष्ट्र राज्याची जशी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आहे, तशी PM कुसुम ही केंद्र सरकारची योजना आहे. त्यानंतर देशातलं पहिलं मेनोपॉज क्लिनिक महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. तर इथे फिक्स प्रश्न यायला हवा की देशातलं पहिलं मेनोपॉज क्लिनिक सुरू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे, तर महाराष्ट्र आहे. आता मेनोपॉज, जर सायन्स मध्ये जर तुम्हाला मेनोपॉज ही टर्म विचारली, मेनोपॉज काय असतं बा, तर मेनोपॉज म्हणजे काय, ती स्त्रियांच्या आयुष्यातली जी अशी अवस्था असते जिथे त्यांची जी मासिक पाळी असते ती कायमची थांबते. म्हणजे साधारणतः जर वयाचं 45 ते 55 वर्ष जर बघितलं आपण, तर त्याच्यामध्ये रजोनिवृत्ती होते, म्हणजे त्यांची मासिक पाळी थांबते, आणि ती मासिक पाळी थांबण्याच्या स्थितीलाच मेनोपॉज असं म्हटलं जातं. आणि असं क्लिनिक सुरू करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. ही अशी घोषणा मेघना बोर्डीकरांनी केलेली होती, ज्या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री आहेत. महिमा संस्था, बऱ्याचदा फुल फॉर्म वरती प्रश्न विचारला जातात. जसं मित्राचा फुल फॉर्म विचारला होता तसं महिमाचा पण विचारला जाऊ शकतो. तर महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ऍडव्हान्समेंट हा महिमाचा फुल फॉर्म आहे. परत एकदा बघू, महिमाचा फुल फॉर्म काय आहे, तर महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ऍडव्हान्समेंट. ज्याचा उद्देश काय आहे की महाराष्ट्रातल्या तरुणांना परदेशामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायचं. ज्याची मान्यता आपली 17 जानेवारी 2026 ला दिली होती, आणि जिचं मुख्यालय आहे किंवा मुख्य कार्यालय आहे ते मुंबईमध्ये. त्यानंतर महाराष्ट्रातलं पहिलं पोक्सो न्यायालय शिवाजीनगर पुणे जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. त्याचा उद्देश काय आहे की जे बाललैंगिक अत्याचार असतात त्याचे जे खटले असतात ते फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवण्यात यावे.
तसेच जे पीडित बालक असतात त्यांना सुरक्षित आणि मैत्रीपूर्ण वातावरणात न्याय मिळवून द्यायचं, हे त्या पोक्सो न्यायालयाचं उद्दिष्ट आहे. आणि भारतातलं जे पहिलं पोक्सो न्यायालय होतं ते केरळमध्ये सुरू करण्यात आलेलं होतं. आणि जे आपलं महाराष्ट्रातलं पहिलं पोक्सो न्यायालय ते कुठे, शिवाजीनगर पुण्याला सुरू करण्यात आलेलं आहे. तर पोक्सोचा बऱ्याचदा फुल फॉर्म विचारला जातो. तर पोक्सोचा फुल फॉर्म काय आहे, तर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस. जो कायदा होता तो 2012 मध्ये करण्यात आलेला होता. आणि ज्याचं जे आपण म्हणतो की पोक्सो मध्ये किती वर्षाच्या मुलांचा किंवा मुलींचा समावेश होतो, तर 18 वर्षाखालील मुलांचा किंवा बालकांचा समावेश होतो. भारतातलं राहण्यासाठी सर्वोत्तम शहर हे पुणे ठरलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्राला सिकल सेल ॲनिमिया निर्मूलनासाठी जे अभियान सुरू केलेले महाराष्ट्र शासनाने ते आहे अरुणोदय. हे लक्षात ठेवा की आपल्याला महाराष्ट्राला जर सिकल सेल ॲनिमिया मुक्त करायचं असेल तर कोणतं अभियान सुरू केलं महाराष्ट्र शासनाने, तर अरुणोदय नावाचं अभियान आहे. त्यानंतर महाराष्ट्राला कुष्ठरोग मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कुसुम योजना लॉन्च केलेली आहे. कुसुम म्हणजे कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र, म्हणजे ह्या अक्षरांचे पहिलं लेटर घेतलेलं आहे कुसुम. कुसुम म्हणजे कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र. जर आपलं जे कुष्ठरोगाचं निर्मूलन आहे ते आपल्याला 2027 पर्यंत करायचं आहे. सेम प्रश्न होता की आपल्याला भारताला सिकल सेल ॲनिमिया मुक्त कधीपर्यंत करायचं आहे, तर भारताला आपल्याला 2047 पर्यंत हे टार्गेट आहे. भारताला 2047 पर्यंत सिकल सेल ॲनिमिया मुक्त करायचं आहे. सिकल सेल ॲनिमिया जो आजार आहे त्याच्यात रक्ताची कमतरता असते त्या व्यक्तीमध्ये. ज्या आरबीसीज असतात, आरबीसीज म्हणजे रेड ब्लड कार्पेसेल्स, ज्याला आपण लाल रक्तपेशी म्हणतो, त्यांचा आकार हा विळ्यांसारखा असतो. जसं मोस्टली जर आपण बघितलं की आरबीसीचा जो आकार आहे तो असा द्विअंतर वक्र असतो. तर ह्या पेशंटमध्ये, सिकल सेल ॲनिमियाच्या पेशंटमध्ये त्यांचा आकार हा सिकल म्हणजे विळाच्या आकाराच्या होतात त्या आरबीसीज. तर आपल्याला भारताला 2047 पर्यंत सिकल सेल ॲनिमिया मुक्त करायचा आहे. त्यानंतर 15 वर्षाखालील मुलांना पालकांच्या संमतीशिवाय सोशल मीडियावर बंदी घालणारा जगातला पहिला देश कोणता आहे, तर तो फ्रान्स आहे. हे पण लक्षात ठेवा. हा प्रश्न VIMP. 15 वर्षाखालील बालकांना सोशल मीडिया बंदी करणारा जगातील पहिला देश कोणता, तर फ्रान्स आहे. आणि 16 वर्षाखालील बालकांना त्यांच्या पालकांच्या संमतीशिवाय सोशल मीडिया बंदी करणारा देश आहे ऑस्ट्रेलिया. हे 2 पॉइंट्स लक्षात ठेवा. 15 वर्षाखालील म्हटलं तर फ्रान्स आहे आणि 16 वर्षाखालील म्हटलं तर ऑस्ट्रेलिया आहे. गिनीज गाथा या पुस्तकाचे लेखक आहेत राजेश पांडे. जगातलं पहिलं आणि सर्वात मोठं राष्ट्रीय कांदा भवन आपल्या नाशिक जिल्ह्यातलं जायगाव या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे. हा प्रश्न नाशिक ग्रामीणला चमकवू शकतो, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. आणि जगातलं पहिलं आणि सर्वात मोठं राष्ट्रीय कांदा भवन येतंय, त्यामुळे हा प्रश्न 2001% पेपरला यायलाच पाहिजे. हे आपलं प्रेडिक्शन खोटं ठरणार नाही. त्यानंतर सक्षमा नावाचा उपक्रम हा महिला आयोगाने सुरू केलेला आहे. महिला आयोगाची जी स्थापना होती ती कधी झालेली आहे तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे. आणि सध्या महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत हे पण तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे आणि ज्याचे अध्यक्ष आहेत रफिक नाईवडी. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण प्रादेशिक घडामोडींचा अभ्यास केलेला आहे. बरेच प्रश्न 15 मार्च 2026 ला जी आपली पोलीस भरतीचे बरेच जिल्ह्यांचे पेपर झालेत तिथे आलेले आहेत आणि प्रेडिक्शन मधले ऑलमोस्ट आपले खूप सारे प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ती जी बेल आयकॉन आहे तिला काळी करून घ्या, जेणेकरून जे जे लेक्चर्स अपलोड केले जातील ते तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जातील. आणि हे लेक्चर जर केले तर तुम्हाला करंट अफेअर मधला तुमचा एकही मार्क जाणार नाही याची गॅरंटी मी देतो. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे लेक्चर शेअर करा. थँक्यू सो मच. ही लेक्चर सिरीज अशीच कंटिन्यू ठेवणार आहोत आपण. तर भाग 2 हा उद्या अपलोड करू आपण. थँक्यू सो मच.